हाय, टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू पोएम नोजेस. तर आज आपण एक नवीन पोएम बघणार आहोत, कविता पाहणार आहोत. तिचं नाव आहे नोजेस, म्हणजे आपलं नाक. आय लुक्ड इन द मिरर अँड लुक्ड ॲट माय नोज. इथे एक छोटीशी मुलगी आहे, ती म्हणत आहे की मी जेव्हा आरशामध्ये बघते आणि जेव्हा माझ्या नाकाकडे बघते, इट्स द फनीएस्ट थिंग द वे इट ग्रोज. तर ते जसं नाक बाहेर आलेलं आहे ना, हे तिचं किंवा आपलं, तर हे सगळ्यात मजेशीर गोष्ट आहे. स्टक राईट आउट वेअर ऑल ऑफ इट शोज विथ 2 लिटिल होल्स वेअर द ब्रीदिंग गोज. आणि ते कसं बाहेर आलेलं आहे, एकतर मजेशीर आहे, एक वेगळ्याच प्रकारे ते वाढत आहे. आणि ते जेव्हा चेहऱ्यातून बाहेर आलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये दोन छोटेसे होल आहेत. हे बघा, असे आपल्या नाकाला नाकपुडे आहेत ना, तर ते 2 छोटेसे होल आहेत, ज्याच्यामधून आपण ब्रीदिंग म्हणजे आपला जो श्वास आहे तो आत बाहेर होत असतो. I looked in the mirror and saw in there the end of my chin and the start of my hair. आणि मी जेव्हा परत आरशामध्ये बघते तेव्हा मला तिथं काय दिसतं, माझी जी चीन आहे, चीन म्हणजे ही हनुवटी, त्या हनुवटीचा शेवट आणि जिथं माझी केस स्टार्ट झालेली आहेत. अँड बिटवीन देअर इजंट मच स्पेस टू स्पेअर विथ माय नोज लाईक अ हँडल स्टिकिंग देअर. आणि त्या दोन्हीच्या मध्ये, हनुवटी आणि केसांची सुरुवात, त्याच्यामध्ये हे माझं नाक आहे, त्याला जास्त जागा नाही लागत, पण तरी सुद्धा ते तिथं चिटकून आहे आणि ते एखाद्या हँडल सारखं दिसत आहे. If ever you want to giggle and shout and can't think of what to do it about. आणि जर तुम्हाला असं कधी वाटलं, गिगल म्हणजे हसणे, हसावं वाटलं, ओरडावं वाटलं, पण असं करण्याचं काहीच कारण नाहीये, म्हणजे तुम्हाला कशावर हसायला येत नाहीये, तुम्हाला कशावर ओरडू वाटत नाहीये, तर जस्ट लुक इन द मिरर अँड देन नो डाऊट यू विल सी हाऊ फनी युअर नोज स्टिक्स आउट. आणि जर तुम्हाला असं हसावं, ओरडावं वाटत असेल, तर तुम्ही फक्त आरशामध्ये बघा आणि मला खात्री आहे, जेव्हा तुम्ही तुमचं ते नाक बघाल ना, फनी नाक, तर तुम्हाला हसायला येईल, असं म्हटलेलं आहे. या कवितेच्या कवयित्री म्हणजे पोएटेस आहेत आयलीन फिशर. तर ह्या अमेरिकन रायटर आहेत, अमेरिकन कवयित्री आहेत, त्यांनी ही कविता केलेली आहे. ओके, बाय बाय.